वैजापूर तालुक्यात गोवंश वाहतुकीवर शिरूर पोलिसांची मोठी कारवाई. कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह तब्बल 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 20 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखरी फाटा येथे करण्यात आली. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शिवशंकर नरोडे यांनी दिलेल्या तक्रारीवर अझहर जावेद कुरेशी आणि मोबिन खालिक कुरेशी दोघे राहणार कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गोवंशाची कोंबून कोणतीही सुरक्षितता न ठेवता आणि गोवंश हत्याबंदी असतानाही कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत 2 वाहने, पिकअप व टाटा इंट्रा तसेच विविध जातींची गायी व बैल असा एकूण सुमारे 7,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार भिल्ल करत आहेत.